श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाहम्। सा रे रे सा रे ने सा रे ने सा रे रे म प द प प ध म प रे ने सा रे म प द म प म रे म रे म रे ने सा रे ने सा रे म प रे म प नि द प प द प सा नि द प ध प म रे रे ध ध प प म रे रे प प म रे ने सा रे सा हे हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय
गोकुल संकट हरि जय जय राम। गोकुल संकट हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय नव नीरदस नव नीरदस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम। नवल 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 विनोद विहारी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम। सानि रे सा मरे प म ध प नि ध सा नि ध प म म रे सा नि सा रे सा रे नि जय जय राम। ध प नि ध सा नि रे सा म रे प म ध प नि ध सा नि ध प नि ध प म ध प म रे प म रे सा नि जय जय नि पसा नि रे सा म रे प म ध प नि पसा नि ध प म म रे सा नि सा जय जय राम। शरणागत दीना शरणी ने करुणा दृष्टि निहारी जय जय राम। करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। हरि जय जय राम। हरि जय जय राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदनी काही जाणेणु मती मंदनी काही जाणेणु सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु दीन पर मनास
जाने इच्छा तव गुण गाया हरि रे इच्छा तव गुण गाया गुरु रे इच्छा तव गुण गाया कीर्तन ये सद्गुरु ये सद्गुरु देवा जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनीय ये सद्गुरुराया ये सद्गुरु देवा कीर्तनीय ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया रघुपती राजनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु अबा महाराज की जय 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 रघुवीर राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी राजाधिराज रामचंद्र महाराज की जय वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी त्यांची आणि नारदांची जी भेट झाली त्याबद्दल विस्तृत वर्णन केलेलं आहे आणि या भेटीमध्ये वाल्मिकी ऋषींनी असा प्रश्न विचारलेला आहे की मी सांगतो या सगळ्या सद्गुणांनी युक्त असा कोणी आहे का की ज्याच्यावर मी काही ज्येष्ठाशी काव्यरचना करावी आणि कोणत्या गुणांनी युक्त तर त्यासाठी जवळजवळ 16 गुणांची यादी दिलेली आहे उपशीर्षक केली तर 21 गुणांची यादी आहे आणि एवढ्या 20 गुणांची एकत्र पूर्ती कुठे आहे का अशी विचारणा झाल्यानंतर नारद महर्षी सांगतायत वाल्मिकी ऋषे अरे एवढा शोध चालू आहे तर तू रामचंद्रांना कसं काय विसरलास ते वनवासात जेव्हा गेले होते तेव्हा काही काळ तुमच्या आश्रमात आले होते तुमची त्यांची भेट झाली आहे सांप्रत ते अयोध्येच्या सिंहासनावर राज्य करत आहेत आणि आत्तापर्यंतचं त्यांचं आयुष्य पाहता तुम्ही सांगता त्या सर्व सद्गुणांची खाण तिथे आहे मग याचा आपल्याला विसर कसा पडला हे जाणवून दिलं संक्षिप्त रामायण सांगितलं आणि एक दिव्य दृष्टी झाली ज्या दिव्य दृष्टीनं त्यांना त्या संक्षिप्तामधलं जे विस्तृत रामायण आहे ते लक्षात येऊ लागलं त्यासाठी काही विशेष दिव्य दृष्टी द्यावीच लागते अन्यथा रावण त्याच्या एकांतात काय बोलला हे तुम्हाला कसं कळणार तो 4 लोकांमध्ये जे बोलला असेल त्याची वार्ता कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या कानी तुम्हाला पोचेल पण ज्याला दुसरा कुणीही साक्षी नाही अशा ठिकाणी कुणी व्यक्ती जर बोलली तर ते
सत्य माझ्यापर्यंत कसं पोचावं यासाठी काही आध्यात्मिक साधना आणि काही दिव्य दृष्टी असतात. तेव्हा आधी रामायण लिहिलं आणि मग नाटकाप्रमाणे ते झालं का आधी झालं आणि मग लिहिलं, या वादावरती या प्रस्तावनेमुळे पडदाच पडला. वाल्मिकीच म्हणतायत की मला आधी नारदांनी संक्षिप्त रामायण सांगितलं, रामांची आठवण करून दिली आणि त्यांनी लिहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा राम सिंहासनावर बसलेले होते. म्हणजे मग आता प्रश्नच उद्भवत नाही चिंतन करण्याचा. मुख्य साक्षीदारच त्यांच्या बाजूनी आहे. पण सांप्रत ते आधी लिहिलं का नंतर लिहिलं हा मुद्दा महत्वाचा नसून या सगळ्या सद्गुणांनी युक्त अशीच आपल्या देशामधली नेतृत्वातली मंडळी असायला हवी. अशा तऱ्हेचा जो आदर्श, अशा तऱ्हेचा जो दीपस्तंभ रामायणाने आमच्या समोर दिला तो सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात दिव्य आहे. आणि अनेक गुणांच्या पैकी आज आपण एका सद्गुणाबद्दल बोलणार आणि ते म्हणजे रामचंद्रांचा मातृशक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि यासाठी थोडंसं आपल्याला प्रवास असा करावा लागेल की विश्वामित्रांनी रामचंद्रांना मागून घेतलं. रामांच्या बरोबर लक्ष्मण देखील निघाले, विश्वामित्रांच्या आश्रमात आले. विश्वामित्रांनी यज्ञ सुरू केला. मारीच याला रामचंद्रांच्या अमोघ बाणाने त्या स्थानावरनं जे उडवला तो लंकेतच पोचला. सुबाहू मात्र मारला गेला. तशी त्राटिका ही संपली. त्यांच्या हाताखाली असलेले सर्व राक्षस समाप्त झाले आणि यज्ञ निर्विघ्न झाला. आता असा अत्यंत विनयशील, अतिशय नम्र तरी अत्यंत शक्तिवान अशा आपल्या विद्यार्थ्याच्या चांगल्या ठिकाणी सोयरिकी झाल्या पाहिजेत. अशी वंशवेल पुढच्या पिढ्यांमध्ये दिली पाहिजे याची काळजी फक्त आईबाप नव्हे, गुरुजन सुद्धा घेत होते हा संदेश आहे. म्हणजे कॉलेजातल्या प्रोफेसरनी सुद्धा याच्यावर लक्ष ठेवावं की अरे याचं योग्य ठिकाणी लग्न झालं पाहिजे. उगाच आपल्या कुठल्या तरी कपड्यात दिसतीये म्हणून मला आवडली असं तिला नाही म्हणता कामा. गधड्या, तुझ्यापेक्षा 4-10 पावसाळे जास्त बघितलेत. आणि चांगल्या माणसांची संतती आलीच पाहिजे. म्हणून समर्थांनी सुद्धा महंतांची रचना करताना एकूण 1100 मठांमध्ये नियम असाच ठेवला. पूर्वीच्या काळामध्ये 4 ते 5 भाऊ प्रत्येक घरात सरासरी असायचेच. तो मिनिमम रेट होता. त्यामुळं त्यातल्या एकाने कोणीतरी फक्त ब्रह्मचर्य आश्रम पत्करायचा, बाकीच्यांनी संसारच करायचे. नाही तर परंपरा पुढे चालवेल कोण? या दृष्टीनं समर्थ आणि सर्वच आपले संत महंत अत्यंत सजग आहेत. या प्रपंचात पडणं आणि पोरा बाळांमध्ये अडकणं ह्यानी आपल्या अध्यात्माची इतकी हानी होते जेवढी माझ्या जिवंत असल्यामुळे सुद्धा होत नाही. असले सज्जन राष्ट्रघातक विचार देणारे गुरुजन त्या काळात नव्हते म्हणून बरं झालं. नाही तर रामाने ठरवलं असतं चांगला संसार करावा, 1-4 मुलं तरी चांगली पुढच्या. कशाला, काय उपयोग आहे याचा?
शेवटी आत्मज्ञान महत्वाचं आहे. हे सगळं म्हणजे मेल्या असं तुझ्या बापाने केलं नाही म्हणून आहेस. एवढे तरी उपकार स्मरत जा मायबापाचे. आणि वेदांनी आपल्याला प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 5 कर्ज आहेत अशी आपल्या वेदांमध्ये कल्पना मांडली आहे. आणि त्या 5 कर्जांमध्ये समाज ऋण हे एक कर्ज आहे. आणि समाज ऋण हे समाजाला पुढची पिढी देण्यानेच उतरता येतं असा दंडक आहे. तेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर कर्ज असताना त्यांनी जर गाडी दाखवली, नवीन गाडी घेतली, कर्जाचं काय? तर समोरच्या मनुष्याच्या दृष्टीनं गाडीचं कौतुक शून्य होऊन जातं आणि कर्ज न फेडता गाडी दाखवता हा कृतघ्नपणाचा प्रकार होतो. आधीची कर्ज फेडा आणि मग गाड्या उडवा, काय उडवायच्या त्या. बाकी तत्वज्ञानानंतर समाजाचं जे ऋण आहे त्याचं काय करणार? अलीकडे अनेक तरुणांच्या आणि तरुणींच्या टाळक्यामध्ये नको ती भूतं घुसली आहेत. आम्हाला समाजसेवा करायची, आम्हाला राष्ट्रसेवा करायची, आम्हाला आमचं करिअर करायचंय, मग लग्नच नको, लग्न झालं तर मुलंच नको. अरे वा, असं लग्नच नको आणि मुलंच नको म्हणणाऱ्या लोकांना किती तुम्ही स्मरता ते सांगा. आणि आज 350 वर्षानंतर जिजामातोश्रींचं नाव का घेता ते सांगा. का? त्याने बाकी कोणतीही करिअर करण्यापेक्षा उत्कृष्ट करिअर करणारं आपलं लेकरू घडवलं. हे केवढं मोठं करिअर आहे. पण दुर्दैवाने आमच्या डोक्याच्या कॅरिअरमध्ये ते बसत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं जीवन व्यक्तिवादी होत आहे. माझं करिअर माझं झालं पाहिजे, माझं राष्ट्राचं काय खड्ड्यात गेलं. असले नीच आहेत सगळे. स्वतःच्या उद्धारासाठी राष्ट्राची काळजी खड्ड्यात घालणारी अशी तत्वज्ञानं ऐकली तरी अशी तळपयाची आग मस्तकाला जाते. वाटतं असं काही कीर्तनात बोलू नये. पण आपलं नशीब चांगलं की विश्वामित्र तसे नव्हते. रामासारखी संतती आली पाहिजे, चांगल्याच घरामध्ये सोयरीक झाली पाहिजे. अनायसे जनकाकडे एक यज्ञ आहे, अनायसे जायचं आहेच. चला राघवा चला, पहा या जनकाची मिथिला चला. यामध्ये ते जनकाच्याकडे असलेलं प्रचंड शिवधनुष्य ते रामचंद्रांना दाखवावं ही एक सुप्त इच्छा आहेच. पण न प्रगट केलेली आणखीन एक सुप्त इच्छा आहे. जमलं तर जमता जमवून टाकावे. चांगलं ठिकाण आहे. मात्र आता मिथिला नगरीकडे वाटचाल करताना निसागमधनी दम पद गर म्हणून तो धोका असतो. प्रत्येक वेळेला जर पंचम दिला तर त्या रागातच पंचम नाही तर द्यायचा कसा? साप हे विसंगतच होणार ना, कारण पला महत्वच नाहीये. निसगम गमत निदम पद ग रे सा. अशा वेळेला दोन्ही सा द्यायचे डाव्या हाताला. मी खर्जाचाही मिळतो. प्रवास करता करता असा एक आश्रम दिसला की ज्या ठिकाणी पूर्वी तो आश्रम वैभवशाली असावा अशा अनेक खुणा होत्या, पण सांप्रत तो उजाड होता. रामचंद्रांनी विचारलंय विश्वामित्रांना,
हा आश्रम असा उजाड का? आणि मग याचं कारण सांगताना विश्वामित्र असं सांगतात, ब्रह्मदेवाची चंद्रिका सुकन्या, ब्रह्मदेवाची चंद्रिका सुकन्या, ब्रह्मदेवाची चंद्रिका सुकन्या, रूपलावण्ये निर्मिलीच धन्या, रूपलावण्ये निर्मिलीच धन्या, पुरी झाली लग्नाची तदा हो, इंद्रचंद्राने ध्यास घेतला हो, इंद्रचंद्राने ध्यास घेतला हो, हो ब्रह्मदेवाची चंद्रिका सुकन्या. चालतो ओळखीची आहे. बहुत दिन भेटलो, मग गाणं आठवलं आलं सगळं. सुकन्या चंद्रिका सुकन्या. सुकन्या रूपलावण्ये निर्मिलीच धन्या, धन्या रूपलावण्ये निर्मिलीच धन्या, पुरी लग्नाची तदा हो, इंद्रचंद्राने ध्यास घेतला, इंद्रचंद्राने ध्यास घेतला हो, ब्रह्मदेवाची, ब्रह्मदेवाची, ब्रह्मदेवाची चंद्रिका सुकन्या. हे नाट्यपद नव्हतं, कीर्तनातलंच पद, फक्त त्या चालीत गायलं. ब्रह्मदेवाचे चंद्रिका सुकन्या, हेच मूळ, पण जरा गावं म्हणून गायलो. विश्वामित्राने किती सम्यक गोष्ट सांगितली आहे पहा. रामचंद्रा, ब्रह्मदेवांचीच मानसकन्या ही अहिल्या, हिचा विवाह करायचा ठरला म्हटल्यानंतर रूप लावण्याने अत्यंत युक्त अशी ही, आणि ब्रह्मदेवांची मानसकन्या अशी ही. त्यामुळे मग इंद्र असोत, चंद्र असोत, अनेक देवांनी आपले अर्ज ब्रह्मदेवांच्याकडे दिले. अनेक जण उत्सुक होते. यामध्ये काहीच अमानवी नाही, स्वाभाविक आहे. अलीकडे सुद्धा वधूवर सूचक मंडळाच्या 500-500 डायऱ्या असतात.
त्यामुळे आपला अर्ज योग्य त्या स्थळासाठी देणं याच्यामध्ये काही कोणी वाईट केलं असा विषय धरायचा नव्हे. ठीक आहे, त्यांनी पण अर्ज केला, यांनी पण अर्ज केला. पण जुन्या काळी एक विचित्र पद्धत होती रामा, की अशी आपली कन्या कुणाला द्यायची याच्यासाठी तिचे वडील किंवा भाऊ एखादी अट घालत असत. त्या अटीला काही वेळेला पण असं सुद्धा नाव होतं. असा पण लावलाय. काही अट घालत असत आणि ती अट ज्याने पूर्ण केली एक सूक्ष्म त्याच्यामध्ये वेदना आहे. तो तिला पसंत असायला हवा असं नाही. ती अट पूर्ण केल्यामुळे तो वडिलांना पसंत आहे. एखादा शौर्याचा पण असला आणि तो त्याने पूर्ण केला तर तो शूर आहे हे सिद्ध होईल. सज्जन नवरा आहे का? आपल्या मुलीच्या मनाचा कल सांभाळून तिला फुलवत ठेवेल अशा हळव्या मनाचा आहे का? ह्या परीक्षा नावाचा कुठल्याच स्वयंवरात पेपर नसतो. त्यातल्या त्यात सीमारेषा घातली जाते ती ज्ञातीची किंवा योग्यतेची. जसं द्रौपदीच्या लग्नाच्या वेळेला तिचा भाऊ म्हटला होता, आम्ही ज्या राजपुत्रांना बोलवलं आहे त्यापैकी जर कोणी हे करणार असेल तर. मग हे ऐकून सुद्धा कर्ण उठला म्हणून त्याचा अपमान झाला. मुळात याच्यासाठी तुम्हाला आमंत्रण आहे का? नाही. त्यांनी पहिलंच वाक्य म्हटलंय, आम्ही या स्पर्धेसाठी ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांच्यासाठीच हा विषय आहे. एकदा इथे सगळ्या सुतारांची पंगत आहे असं लिहिलेलं असताना आफळेबुवांनी जायचं कशाला जेवायला? आणि मग तिथं पानावरनं उठवलं, माझा मान झाला. फुकण्या, तुला अक्कल नाही का? ते त्याने काय सांगितलं होतं आधी? कोणाची पंगत आहे? आगाऊपणा स्वतः करायचा, धोंडा पायावर पाडून घ्यायचा आणि माझं कर्म बघा, माझ्या पायाला धोंडा पडला. तू धोंडायस हरामखोरा. तू कशाला उठला? तुला बोलवलंय का? तू प्रेक्षक म्हणून आलेला आहेस. अजून स्पर्धा ओपन टू ऑल डिक्लेअर केली आहे का? त्याच्या आधी कशाला आगाऊपणा करता? बरं खरं बोललं तर त्रास होतो, काही बोलायचं नाही. मुद्दा फक्त इतकाच, ब्रह्मदेवांची अट अशी होती की 2 प्रहरी सगळ्यात आधी सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो येईल त्याच्याशी हिचा विवाह करायचा. अनेकांनी ती अट पूर्ण करण्यासाठी पळायची तयारी सुद्धा केली. पण गडबड झाली अशी की गौतम नावाच्या ऋषींच्या आश्रमात त्यांच्याकडे असलेली एक गाय प्रसूत होत होती आणि अजून प्रसूती झालेली नाही. निम्म वासरू बाहेर आहे, निम्म आत आहे. अशा अवस्थेत जेव्हा गोमाता असते तेव्हा तिला केलेली प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणा मानली जाते. या नियमाला अनुसरून अहिल्याच्या लग्नाचा विषयही डोक्यात नसताना आश्रमात झालेली गोमातेची प्रसूती आहे म्हणून गौतमांनी फक्त प्रदक्षिणा केली. आणि कौन बनेगा करोडपतीच्या स्क्रीनवर पहिल्यांदा कोणी सोडवले त्याच्यावर गौतमाचे नाव आले. फिंगर फर्स्ट. बरं, विवाहाचा विषय गौतमांच्याही डोक्यात नाही. बरं, तुला ऋषी चालणार आहे का राजा चालणार आहे का देवेपैकी कोणी पाहिजे हा विषयच आलेला नाही. अट पूर्ण झाली, लग्न झालं. आणि तुमच्या आमच्या मनामध्ये जी कल्पना आहे की अहिल्या फसवली गेली, तर वाल्मिकी असं म्हणत
नाहीत. अहिल्या थोडी दुखावली गेली आणि इंद्र सुद्धा अजून माझ्यावर भाळतात याचा तिला आनंद होता. म्हणून कपटवेशाने इंद्र आला. त्या इंद्राला तो इंद्र आहे असं अहिल्यानं ओळखून त्याचं स्वागत केलं, असं वाल्मिकी रामायण सांगतं. कोणत्याही अफळेबुवाच्या चाट मसाल्याची त्याला गरज नाही. पण अर्थात स्वागताच्या पुढे पाऊल पडण्यापूर्वीच गौतम ऋषी येऊन उभे राहिले आणि मग मात्र आता गडबड होणार हे लक्षात घेऊन इंद्राने तिथून पलायन केलं. गौतम ऋषींनी जो शाप दिला त्याच्यामध्ये इंद्रालाही जबरदस्त शिक्षा झाली आणि मनाच्या पातळीवर का होईना ही जी आंदोलित अवस्था निर्माण झाली आहे, त्या योगाने जे आपल्या जीवनामध्ये वादळ येऊन गेलं. एकदा लग्न झाल्यानंतर आपल्या प्रपंचात आलेलं सुख सुद्धा आपल्या दोघांचं आणि आलेलं दुःख सुद्धा आपल्या दोघांचं. या न्यायाला अनुसरून हे जे मनाच्या पातळीवर झालेलं थोडंसं अधःपतन आहे, याच्यातून शुद्धी होण्यासाठी म्हणून एक तपस्या दिली, तिलाही दिली आणि गौतमही तपस्या करण्यासाठी शेजारच्या पर्वतावर राहिले हे लक्षात ठेवलं पाहिजे. तपस्या दोघांनी केली. किती कठोर तपस्या होती, निश्चल बसून तपस्या करायची होती, तेव्हा ते निश्चलपण किती दगडा इतकं. तेव्हा बाबा रे, काय विश्वामित्रांना दाखवायचं याच्यातून? प्रत्यक्ष शरीराने खूप काही करावं लागतं असं नाही. मनाच्या पातळीवर जरी गोंधळ झाला तरी सुद्धा वातावरणावर हे परिणाम होतात. कर्माचा परिणाम जर जगामध्ये होत असेल तर तो फक्त कायिक कर्माचाच होतो असं नाही, मानसिक कर्मांचेही परिणाम पृथ्वीवर असतात. आणि त्यामुळे काया वाचा मने स्थिर असणं हे गरजेचं ठरतं. रामचंद्रा, हे गरजेचं ठरतं. तेव्हा आता यांची पुरेशी तपस्या झालेली आहे. लाख संभल कर भी आदमी तो गिरता ही है, झुक के जो उठा ले वो भगवान है. चुकला याची सातत्याने जाणीव देण्यापेक्षा जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं, पुढचं आयुष्य छान जगूया, हात दे, उठव आणि पुढचा संसार सुरू कर. हे कार्य तुझ्या अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे म्हणून तुला इथं आणलंय. एक राज्यकर्ता या नात्याने राज्यातल्या प्रत्येक चुकीला फक्त शिक्षा हाच पर्याय ठेवायचा नाही. कारण चूक ही कित्येक वेळेला जन अहितार्थ काही झालेली नाही, मानसिकरित्या मानव आहे शेवटी. संपूर्ण जीवनामध्ये एखादीच अशी विभूती जी आरशामध्ये बघून सांगू शकेल की आयुष्यात मनात सुद्धा कधी चुकलो नाही म्हणून. एका माणसाने हा प्रश्न केला होता. म्हणले भगवंत म्हणतात विनाशायच दुष्कृताम, म्हणजे दुष्टांचा विनाशच. आणि ज्ञानेश्वर मात्र म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांचा विनाश नको, दुष्टपणाचा. ज्ञानेश्वर दुष्टांचा विनाश व्हावा असं का म्हणत नाहीत? त्याला आमच्या महाराजांनी फार छान प्रश्न केला. समजा ज्ञानेश्वर म्हणले सगळे दुष्ट मरावेत आणि समजा त्याला भगवंतांनी तथास्तु म्हटलं, तू शिल्लक राहशील का एवढं सांगते? तू फक्त पकडला गेलेला नाहीस, गुन्हा केला नाही म्हणून सांग. मनाच्याही पातळीवरचा विषय चाललाय. आणि तेव्हा मात्र ही तपस्या लक्षात घेता आता जो शब्द आहे, रामचंद्रांनी त्या दगडाला पाय लावला, हे तर्काच्या दृष्टीनं असंगत आहे.
ती गौतम ऋषींची पत्नी आहे हे एकदा कळल्यानंतर, हो उठा, ही क्रिया असंभव आहे. त्यामुळे रामचंद्राने तिथे नमस्कार केला आणि आता इतक्या वर्षानंतर मानवी शब्दाचा स्पर्श हा सुद्धा जीवनाला इतका आनंद देणारा होता. अरे कोण माझ्याशी बोललं रे? गहिवरला घननी हा पतित पावन नाम जयाचे, पतित पावन नाम जयाचे, भगवंताचे शील गहिवरला घननी हा गहिवरला घननी गहिवरला घननी. मग असं कसं म्हणतात? त्यांचे पाय लागल्यामुळे. भाषेमध्ये एखादा मनुष्य आल्यामुळे एखादी गोष्ट झाली तरी असं म्हणतात तुमचे पाय लागल्यामुळे असं झालं. हा शब्दातल्या व्याकरण लक्षात घ्यायचं. तुम्ही आल्यामुळे म्हणजेच तुमचे पाय इथं लागल्यामुळे पतित पावन नाम जयाचे, पतित पावन सारे ग एका पट्टीवर बोट ठेवून कसं चालेल? दळण केलं पाहिजे ना. ग पतित पावन नाम जयाचे, भगवंताचे शील माझा गहिवरला घननी गहिवरला घननीळ माझा गहिवरला घननी गहिवरला घननीळ माझा गहिवरला घननी हा घननीळ. अहिल्याशळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निगेली. म्हणजे बघा समर्थाने सुद्धा म्हटलंय पदी लागता. मी तेच सांगतोय ना, पद लागता नाही म्हटले ते, ती रामाच्या पदी लागता. पदी लागता आणि पद लागता यात काही फरक आहे का नाही? आणि त्यातून मिळणारा एक संदेश फार गोड आहे. तो म्हणजे आपल्या स्वतःबद्दलचा एक अभिमान, तिला सौंदर्याचा होता म्हणूया, आपल्याबद्दलचा असलेला एक अभिमान मनुष्याला काही वेळेला पतित करायला उपयोगी होतो. मात्र तोच अभिमान आपल्या सर्वस्वासह भगवंताच्या चरणाशी वाहिला की तो मोक्षाला उपयोगी होतो. म्हणून अहिल्या हा अभिमान आहे आणि तो भगवंताच्या चरणी लागल्यामुळे पदी लागता दिव्य हो निगेली. आणि याच एका कारणासाठी उत्तर भारतामधल्या सर्व रामायणकर्त्यांनी सीता त्याग नावाची कथा आपल्या रामायणात घेतलीच नाही, कारण ती त्यांच्या मनाला आणि तर्काला पटूच शकत नाही. इथे तर आपण होऊन झालेली चूक ती सुद्धा विसरून जाऊन माणसांनी पुन्हा प्रपंच करावा यासाठी रामांची मध्यस्थी आहे. आणि सीतेच्या बाबतीत असं होणं ही शक्य नाही, हे 100% माहिती आहे. कारण रावणाला मुळात शापच तसा आहे. त्यामुळे तो दमदाटी करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. इथे किमान मनाने तरी मान्य करणं होतं. जिथे मनानेही नाही आणि शरीरानेही नाही अशा कोणत्याच गोष्टीनं समोरच्याचं संकट मान्य झालेलं नाही,
तर त्या ठिकाणी नातं तोडण्याचा प्रश्न येतच नाही. तेव्हा आपण हिंदूंच्या पळवलेल्या बायका हिंदूंनी घरात घेऊ नयेत, यासाठी नंतर कोणीतरी ती कथा उत्तर रामायणात घुसडली आणि थापा मारायला सुरुवात केली. बघा, तुमचा देव सुद्धा बायको टाकून देतो, म्हणजे तुम्ही टाका, म्हणजे आम्हा हलकटांची संतती वाढेल. अशी हिंदूंची संख्या हानी करण्यासाठी हिंदूंच्या देवाच्या नावावरती तर्काला मनाला कणभरही न पटणारी गोष्ट. म्हणून तुलसीदास महाराजांनी हा विषय घेतलाच नाही. जे झालंच नाही ते कशाला लिहून टाकतात. वाल्मिकी रामायण तुलसीदास महाराजांच्या काळात उपलब्ध असताना तुलसीदास महाराज घेत नाहीत, म्हणजे संत म्हणून त्यांना काही दिव्य दृष्टी आहे का नाही? अरे हे घुसडलेलं प्रकरण आहे, हे नाहीच आहे खरं, हे घ्यायचंच नाही आपल्या रामायणात. कारण आपल्याला नुसत्या रामायणाच्या इकडं तिकडं असलेल्या कथा नाही सांगायच्या, रामचरिता मागचं मानस सांगायचं आहे. आणि त्या माणसाला हे पटत नसेल तर बाकी माणसांना पटो न पटो, त्याच्या काही विशिष्ट मर्यादा महाराजांनी सांभाळल्या आहेत. असो तर मातृशक्तीकडे एकूण बघण्याचा रामचंद्रांचा हा अतिशय उदार असलेला दृष्टिकोन, सहसा पुरुषाकडे बघायचा दृष्टिकोन उदार असू शकतो. 4 बायका मेल्यात का? करा 5वी. पण दुर्दैवाने तुमचा आमचं धर्मशास्त्राचा इतिहास असं सांगतो की 8व्या वर्षी जर त्या बिचारीचा नवरा मेला तर तिला दुसऱ्या लग्नाची परवानगी नाही, तिनं जन्मभर विधवा म्हणून राहायचं. बरं, असं पुरुषांना कायदा वेगळा, बायकांना कायदा वेगळा, असा कायदा आपल्या धर्मसंविधानामध्ये आहे, तो बदलायला पाहिजे. म्हणून कुंभमेळा असतो. तर कुंभमेळ्यात नुसतेच तलवारी फिरवत बसतात. हे सगळेच्या सगळे कुंभमेळ्यातले साधू मतदानाच्या दिवशी कुठं असतात? धर्माचा आणि धार्मिकतेचा जर धर्म राज्याला पाठिंबा देण्यासाठी उपयोग होत नसेल तर या वांझोट्या कल्पना करायच्यात काय तुमच्या आमच्या? नुसते दिखावे. कुठे आहेत वोटिंग कार्ड तुमची? का नाही 1 लाख संख्येनं उभे राहिलात? राष्ट्रीय कर्तव्य टाळणं म्हणजे धर्म? पूर्वीच्या काळी त्याची गरज नव्हती, कारण मतदानावर राज्य अवलंबूनच नव्हती. जेव्हा मतदान हा राष्ट्रीय कर्तव्याचा विषयच नव्हता तेव्हा ते नाही केलं म्हणून काही बिघडत नाही. पण जेव्हा जेव्हा नवीन कर्तव्य येतात त्याची जाण नको. म्हणून जे जे नवीन आव्हान येतं ते तितक्याच नीटपणे आपण सांभाळलं पाहिजे. हा रामचंद्रांना गुरूंनी दिलेला एक शक्ती आशीर्वाद रामचंद्रांनी त्यांच्या जीवनात इतका उत्तुंगपणे सांभाळलेला आपल्याला दिसतो. प्रश्न इतकाच आहे, ही छाया शिवचरित्रात आहे का हो? आहे का हो म्हणजे आहेच. कुठे? आख्यानामध्ये. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.